गोंदवले बुद्रुक येथील बाजार आटपून घरी जाताना एका महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ सोनं लिफ्ट देतो या बहाण्यानं एक महिलेनं आणि एका पुरुषानं काढून घेतलं। ही घटना घडली आहे गोंदवले खुर्द परिसरामध्ये। मंडळी नमस्कार, मी संदीप जठार, आपला आवाज न्यूज मध्ये नवी बातमी नव्या विषयाच्या दरम्यान मी एक महत्त्वाची बातमी आपल्याला सांगत आहे की आज गोंदवले बुद्रुक येथील आठवडा बाजार असतो। या आठवडी बाजारानिमित्त परिसरातील अनेक गावातील अनेक जण बाजार करण्यासाठी येत असतात। त्याचप्रमाणे मनकर्णवाडी येथील शैला श्रीरंग गेंड या देखील आठवडा बाजारानिमित्त आल्या होत्या आणि त्या सकाळी बाजारला आल्या। बाजार केल्यानंतर त्यांच्या हातात 3 पिशव्या होत्या। या 3 पिशव्या घेऊन त्या गोंदवले बुद्रुक येथील वैभव नवरात्र उत्सव मंडळाची जी कमान आहे, ज्या ठिकाणी मसवड आणि गोंदवले बुद्रुक गोंदवले खुर्द या ठिकाणी जाणारे प्रवासी त्या तिथे उभं राहिलेले असतात एसटी साठी, त्याही तशाच उभा राहिल्या होत्या। त्या एकत्र उभा राहिल्या असताना त्यांच्या सोबत विरळीच्या काही महिला होत्या आणि ते सगळे एकत्र उभं राहिले असताना गोंदवले बुद्रुक येथील आप्पा महाराज समाधी मंदिराकडून एक लाल रंगाची गाडी आली। त्या गाडीमध्ये एक महिला आणि एक पुरुष हे दोघच होते। गाडीच्या पाठीमागच्या सीटवर काहीही नव्हतं। त्या आल्यानंतर ती गाडी त्या महिलांच्या जवळ थांबली आणि ती गाडी थांबल्यानंतर त्या संबंधित महिला शैला गेंड यांना विचारणा करण्यात आली, तुम्हाला यायचं आहे का, त्यानंतर तुम्ही गाडीत बसा असं म्हटल्यानंतर त्यांनाही घरी जाण्याच्या घाईनं बसू लागल्या। गाडीत बसत असताना त्या ड्रायव्हर सीटच्या शेजारी असणाऱ्या सीटवर जी महिला बसली होती त्या महिलेच्या शेजारीच त्या बसल्या। खरं तर त्या गाडीमध्ये त्या तिघांना बसता येत नव्हतं, मात्र तरीही दाटी वाटीनं त्यांना बसावं लागलं। त्या 3ही पिशव्या त्या महिलेने घेतल्या। एक पिशवी या गेंड मावशी यांच्याकडे होती। ही गाडी गोंदवले बुद्रुक येथून गोंदवले खुर्दकडे येत असताना शिलवंत वस्तीजवळ आली। त्यावेळेला त्या महिलेनं हातचालाकी करून शैला गेंड यांच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचं दागिनं काढून घेतलं। हे त्यांनाही माहित नव्हतं आणि तेथे गाडी आल्यानंतर गाडी नादुरुस्त झाली आहे, तुम्ही खाली उतरा असा बहाणा केला। गाडी थांबवली, त्यांना खाली उतरवलं, त्यांच्या पिशव्या काढून दिल्या आणि त्यानंतर या दोघांनी त्या ठिकाणावरून पोबारा केला। खरं तर त्या पुढे गेल्यानंतर गेंड आहे त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गळ्यातील दागिना नाहीये। त्यानंतर त्यांनी 2 किलोमीटरचा प्रवास करून गोंदवले खुर्द येथील एसटी स्थानकावर आल्या आणि तिथं त्यानंतर उभ्या असलेल्या सगळ्या लोकांना ही हकीकत सांगितली। त्यानुसार त्यांनी त्यांच्या घरी फोन लावला आणि हे दहिवडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली। त्या तक्रारानुसार आज दहिवडी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी गोंदवले बुद्रुक येथील बाजारात आणि ग्रामपंचायतीमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी आले। ते तपासत असताना 1:13 ही घटना होती आणि ज्या वेळेला त्या बाजार करून आल्या तो वैभव नवरात्र चौकातला सीसीटीव्ही कॅमेरा बघितला। त्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसतंय आप्पा महाराज समाधीकडून एक गाडी आलेली आहे आणि त्या गाडीतून 2च प्रवासी प्रवास करत होते, एक ड्रायव्हर आणि एक तोंड बांधलेली महिला। त्यामुळं ती गाडी झूम करून पाहिलं असता त्या गाडीवरती पुढं आणि मागं कोणत्याही प्रकारचा नंबर नाहीये आणि ते चेहरे ओळखले जात नाहीत। ज्या वेळेला त्यांना गाडीत बसा म्हणून सांगण्यात आलं त्यावेळेला पाठीमागची सीट मोकळी होती, मात्र पाठीमागं बसतो असं सांगून सुद्धा त्यांनी दाटीवाटीनं बसण्याची विनंती केली आणि पुढे घेतलं। त्यामुळं अर्धा तोळा सोना हे चोरीला गेलेलं आहे। खरं तर ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण अशा पद्धतीनं महिलांची लूट आता सध्या व्हायला लागलेली आहे। सध्या आषाढी एकादशी यात्रा सुरू असून मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यानं सुरू आहे आणि ही गाडी सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसून सुद्धा त्या गाडीवरती नंबर किंवा कोणतंही नाव नसल्यामुळं ही गाडी सध्या तरी डिटेक्ट होत नाहीये, कारण ही गाडी पंढरपूर मसवडच्या दिशेने गेल्याचं त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसतंय। अशा पद्धतीनं सध्या ठिकठिकाणी चोऱ्या होण्याचे प्रकार वाढलेले आहेत। त्यामुळं ज्यांना लिफ्ट हवी असेल किंवा ज्यांना प्रवास करायचा असेल त्यांनी एकतर ओळखीच्या व्यक्तीशिवाय प्रवास करण्याचं टाळावं किंवा अशा पद्धतीच्या लिफ्ट टाळाव्यात, नाहीतर ह्या अशा पद्धतीने ह्या दुर्घटना घडत आहेत। आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।